हां, चला झाली एकदाची संध्याकाळ आणि माझी वेळ या किनाऱ्यावर यायची. ही संध्याकाळ आणि मी ह्याच किनाऱ्यावर भेटतो अगदी रोज. माझी रोजची वेळ आणि रोजची जागा मात्र ठरलेली आहे. रोज मी इथेच बसून हा लांब लचक पसरलेला समुद्रकिनारा बघते. किती वर्ष आली आणि किती वर्ष गेली आता आठवत देखील नाही. या किनाऱ्याच्या बऱ्याच ठिकाणी बरेच बदल झाले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये पण बरेच बदल झाले, पण माझी जागा ती अजून तशीच आहे. शांत, एकांतात, आसपास खूप सारी झाडीझुडपं. सहसा ना या ठिकाणी कोणी येत नाही, पण मी रोज वाट बघते. माझ्यासारखाच जो इथे येईल ना त्याला इथे राहण्याचा मोह आवरणारच नाही. कारण ना या जागेत काहीतरी नक्की आहे. काहीतरी असं जे माणसाला संमोहित करतं, अगदी त्याच्या प्रेमात पाडतं, जसं मला पाडलं आहे. खरं सांगते, या जागेत ना वेगळीच शांती आहे. आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांना विसरून इथे शांतपणे राहायचं. कोणी येणार पण नाही आणि कोणाला कळणारही नाही की आपण इथे आहोत. ही जागा आपल्याला स्वतःत कायमचं सामावून घेते, एकरूप करून घेते. माहीत नाही का लोक इथे यायला घाबरतात. परवाच ना इथे 2 मुलं येत होती आणि त्यापैकी एक आधीच खूप घाबरला होता, जो की दुसऱ्याला सांगत होता तिथे नको जायला, ती जागा श्रापित आहे. आणि आता अंधार पण पडायला लागलाय. इथे अंधारात काहीतरी होतं. इथे गेलेला माणूस कधीच परत येत नाही. कसा येणार ना? त्याला तर इथे मुक्ती मिळते आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांपासून. 1 सेकंदासाठी त्यांची आणि माझी नजरानजर झाली आणि ते इथून ओरडत पळून गेले. मला कळलंच नाही काय झालं. माणूस किती स्वार्थी आहे ना. जिवंत असताना त्याला मुक्ती हवी असते आयुष्यातल्या सगळ्या टेन्शनपासून, सगळ्या प्रॉब्लेमपासून. आणि मेल्यानंतर जेव्हा तो आत्मा बनतो तेव्हा त्याला मुक्ती हवी असते ह्या आत्म्याच्या रूपातून. त्याला कळत नाही ही मुक्ती नाही आहे. ते एका चक्रात अडकलेत. आत्मा, माणूस, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू. खरी शांती, खरी मुक्ती तर ह्या जागेत आहे. कायमस्वरूपी ह्या जागेशी एकरूप होऊन राहण्यात आहे. आपली वेळ झाली की किनाऱ्यावर येऊन बसण्यात आहे. आणि आपल्यासारखंच कोणीतरी आयुष्यात ज्या प्रॉब्लेम्सला कंटाळला आहे त्यातून त्याला मुक्ती मिळवून देण्यात आहे. त्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी मदत करण्यात आहे. मी ह्याआधी पण खूप जणांची मदत केली आहे. आज पण मी वाट बघते मुक्ती मिळवून देण्यासाठी. कोणीतरी माझ्यासारखंच ह्या किनाऱ्याशी एकरूप होऊन राहायला येण्यासाठी. कधी कधी ना इथे काही लोक येतात आणि ह्या जागेच्या प्रेमात पडतात. तासनतास इथे बसून राहतात आणि म्हणतात किती सुंदर जागा आहे रे. काय ह्या जागेला श्रापित म्हणतात? माझं पण तेच म्हणणं आहे. इतकी सुंदर जागा का बरं लोक याला श्रापित म्हणत असतील? असंच काही दिवसापूर्वी एक तरुण मुलगी आली होती आयुष्याला कंटाळून, आयुष्य संपवण्यासाठी. बराच वेळ इथे बसून रडत होती. मी तिला बघत होते, पण त्यावेळेला ती मला बघू शकत नव्हती, कारण माझी वेळ नव्हती झाली ना किनाऱ्यावर यायची. पण ह्या जागेचं संमोहन तिच्यावर पडलं होतं. वेळ कशी निघून चालली हे तिलाच कळत नव्हतं. आणि झाली एकदाची वेळ माझी या किनाऱ्यावर यायची. आणि मग सुरू झाला खरा खेळ. ती तिच्या विचारांमध्ये अगदी गुंग झाली होती. आणि तिचं हे रूप बघून मला खूप आनंद झाला होता, कारण मला कळलं होतं आता वेळ झाली आहे तिच्या मुक्तीची. आणि मग हळूच किनाऱ्यावर येऊन मी तिचा हात पकडला. मला बघून तिची बोबडी वळली आणि मग मी देखील जास्त काही समजावत नाही बसले, कारण वेळ होत आली होती ना तिच्या मुक्तीची. मग तिला घेऊन अलगद पाण्याच्या आत गेले, आत खोलवर, जिथे संध्याकाळ होण्याच्या आधी मी राहते. वेडी खूप झटापट करत होती, प्रयत्न करत होती सुटण्याचा,
पण तिला माहीत नव्हतं मी तर तिला मुक्ती मिळावी म्हणून तिची मदतच करत होते. आणि असं करता करता तिला अगदी खोल तळापाशी घेऊन गेले आणि अलगद ती मुक्त झाली त्या जड शरीरातून. ते शरीर कधीच निघून गेलं होतं पाण्यातून वर आणि ती थांबली होती माझ्याजवळ. काही क्षण तर तिला जाणीवही नव्हती या गोष्टीची. आणि मग जेव्हा ती किनाऱ्यावर परत आली आणि आपलं शरीर बघितलं, कदाचित हीच वेळ होती तिला ह्या सगळ्यातून मुक्त करण्याची. त्यानंतर तिला इथे राहायचंच नव्हतं. इतक्या सुंदर जागेमध्ये तिला रमायचंच नव्हतं. काय दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कळलं. तिच्या शरीराला इथून घेऊन गेले. लोक काय काय बोलत होते ह्या जागेबद्दल. तर काहीच दिवसात ना ती इथून गायब झाली. होती तरी काही माझी मैत्रीण बनली नव्हती. खूप स्वार्थी होती कदाचित. एवढी तिची मदत केली तरी तिला त्या गोष्टीची जाणीवच नव्हती. जाऊ दे, आपल्याला काय. एक दिवशी कोणतरी असं नक्की भेटेल ज्याला जाणीव असेल ह्या सगळ्या गोष्टीची. मी कधी ह्या किनाऱ्याच्या ह्या आड भागात आलात तर नक्की भेटा. संध्याकाळपर्यंत थांबा, कारण माझी वेळ संध्याकाळीच होते या किनाऱ्यावर यायची.